कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा वेढा ज्या धरणामुळे पडतो त्या अलमट्टी धरणाची उंची आता वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटलेत। कर्नाटक सरकारने नेमकी कोणती आडमुठी भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा पश्चिम महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। धरणाची उंची वाढवणार, सांगली जिल्हा बुडणार। कर्नाटक सरकारचा आडमुठा निर्णय। कर्नाटकच्या निर्णयाने सांगलीकरांच्या पोटात गोळा। अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती निर्माण होते। मात्र आता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा चालाय। अलमट्टीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगलीतील शेकडो गावं पाण्याखाली जाण्याची भीती सांगली आणि कोल्हापूरच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी। जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल। त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे। 5 मीटरनं पुन्हा उंची वाढवणार म्हणजे याचा अर्थ जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडलेलं जे पाणी आहे ते पुढे सरकायला अजून 5 मीटरचा अडथळा तयार होणार। कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि सीमा भागातील चिक्कोडी, आतनी, अगदी कुडची, बागलकोटपर्यंतचा हा सगळा जो भाग आहे हा जलमय होणार आहे। बेळगावमध्ये कर्नाटकचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याला मंजुरी दिली। मात्र अलमट्टीचा महाराष्ट्राला किती धोका आहे ते देखील पाहूयात। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका आहे। सध्याच्या उंचीमुळे 2005, 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर तसंच सांगलीत महापूर आला होता। धरणाची उंची वाढल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे। पुराखाली येणारी गावं कायमची नष्ट होण्याचा देखील धोका आहे। कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कृष्णा महापूर नियंत्रण समितीने कर्नाटक सरकारला सुप्रीम कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे कोल्हापूर सांगलीला पुराच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या या आडमुठ्या धोरणाला महाराष्ट्र सरकार कसं उत्तर देणार आणि सांगली तसंच कोल्हापूरला महापुरातून वाचवण्यासाठी काय उपाय शोधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।